अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे. बघा, आज समाजात एक विचारसरणी चालू आहे की पालकांना आता मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकायचं आहे. मोठमोठे त्यांची ॲडमिशन फी देऊन 1.5 ते 2 लाख रुपये, 1 लाख रुपयापासून अशा प्रकारची सुरुवात होऊन त्या ठिकाणी प्ले ग्रुप्समध्ये आपल्या जे लेकरं आहेत त्यांना टाकण्याची होड लागलेली असतानाच आता एका आमदारांनी आपल्या मुलीला मात्र एका शासकीय अंगणवाडीमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे त्यांचं नाव तिथं दाखल केलेले आहे आणि आता अंगणवाडीमध्ये शिकण्याची तिची सुरुवात होणार आहे. ही खूप मोठी एक आदर्श, समाजासाठी एक आदर्श निर्माण करणारी गोष्ट आहे. एक आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे की पहा, अंगणवाडीमध्येही शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळते आहे. तर अशा प्रकारची एक घटना घडलेली आहे आणि काय आहे माहिती सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मानदेश एक्सप्रेस या वृत्तपत्रात ही छापलेली न्यूज आहे, बातमी आहे. बघा, बुधवार दिनांक 18 जून 2025ची ही बातमी आलेली आहे. अमरावती आमदारांची कन्या शासकीय अंगणवाडीत दाखल. बघा, दाखला घेतलेला आहे त्यांनी, अंगणवाडीमध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे आमदारांच्या मुलीचं. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी समाजाला दिला सकारात्मक संदेश. तर बघा, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकनेते कै भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी समाजाला एक आदर्श निर्माण करणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या मुलीला अमूल्या निकिता बाबासाहेब देशमुख हिला शासकीय अंगणवाडीत दाखल केले. शासकीय शाळांच्या स्पर्धेच्या युगात आमदार देशमुख यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात बाल विकास विभागात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय अंगणवाड्यांबाबत अनेकदा समाजात शंका आणि अनास्था आढळते, मात्र आमदार देशमुख यांच्या या कृतीमुळे शासकीय शिक्षण संस्थांवरील लोकांचा विश्वास वाढेल आणि ग्रामीण भागातील पालकही शासकीय संस्थांकडे वळतील असा विश्वास व्यक्त त्यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा हा निर्णय सर्वांना समान संधी या लोकशाही तत्त्वाशी सुसंगत असून समाजातील इतरांना अनुकरणीय ठरेल. बालविकास योजनांतर्गत असलेल्या अंगणवाड्याही दर्जेदार आणि विश्वासार्ह असू शकतात हे त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे. या निर्णयाचे अंगणवाडी सेविका, सहायिका, पालकवर्ग आणि शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन केलेले आहे.